या लेक्चरमध्ये आपण हॅव आणि हॅजचा यूज कसं करायचा ते शिकणार आहोत. हे सुद्धा प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब आहे. यामध्ये 2च वर्ड्स दिसतात, हॅव आणि हॅज. आधी आपण एम इज आर अशी 3 वर्ड्स पाहिले. एम इज आर आपण कोण आहोत हे आपण सांगू शकतो. हॅव हॅज कसं यूज करणार, आपल्याकडे काय आहे हे सांगताना आपण ते यूज करतो. आधी आपण पाहूया की कुठे काय यूज करायचं. ओके, सो आय नंतर हॅव यूज केलं जातं. आय हॅव. आता इथे आय साठी रूल्स थोडेसे वेगळे आहे. इतर वेळी आपण पाहतो की एकवचनी करता असेल, एकच व्यक्ती किंवा वस्तू असेल तर आपल्याला इज किंवा हॅज वापरायचं. पण आय साठी नियम थोडेसे वेगळे आहेत प्रत्येक वेळी. सो आय नंतर हॅम वापरायचं आपण. त्यानंतर ही, शी, इट हे जे एकवचनी करते आहे ती तिथे आपल्याला हॅज यूज करायचं. तो लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, की आपण आधी यांच्यासाठी इज वापरले. आय एस इज. तर कारण पण एस आहे, यात सुद्धा एस आहे. एस फॉर सिंग्युलर, एस फॉर सिंग्युलर असं आपण लक्षात ठेवू शकतो. ही इज अ डॉक्टर, ही हॅज अ क्लिनिक. तो एक डॉक्टर आहे, त्याच्याकडे एक क्लिनिक आहे. ही इज अ टीचर, ही हॅज मेनी स्टुडंट्स. तो एक शिक्षक आहे, त्याच्याकडे खूप विद्यार्थी आहे. सो त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. हॅजची प्रॅक्टिस थोडीशी जास्त करायची, कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी हॅवच यूज करण्याची सवय असते. सो ही, शी, इट एकवचनी करते असते, तिथे आपल्याला हॅज वापरायचं. त्यानंतर आहे बी, यू, दे. यांच्यासाठी आधी आपण आर वापरलं होतं. वी आर, यू आर. इथे आपल्याला हॅव यूज करायचंय. वी हॅव अ डॉग. आमच्याकडे एक कुत्रा आहे. दे हॅव अ बिग हाऊस. त्यांच्याकडे एक मोठं घर आहे. सो अशा पद्धतीने आपण हॅव आणि हॅज यूज करू शकतो. त्यानंतर पाहूया, ही नाम आहेत म्हणजे प्रॉपर नाउन्स किंवा एकवचन आणि अनेकवचन. पुन्हा तोच पार्ट इथे आहे. हे तीनही एकवचन आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल राज हॅज अ फोन. राजकडे एक फोन आहे. ओके, त्याचबरोबर आपल्याला आपल्या सिबलिंग्स बद्दल किंवा आपल्याला मुलांबद्दल सुद्धा सांगता येतं. फॉर एक्झाम्पल रिया हॅज अ डॉटर. रियाला एक मुलगी आहे. तर हॅव हॅज कधी यूज करणार आपण, जेव्हा कर्त्याला कडे किंवा ला असा प्रत्यय मागे लागून येणार आहे. कधी यूज करणार, कर्त्यासोबत कडे किंवा ला, म्हणजे माझ्याकडे किंवा मला. आय हॅव अ फोन. माझ्याकडे फोन आहे. मला एक भाऊ आहे. आय हॅव अ ब्रदर. कडे असेल किंवा ला प्रत्यय आले असेल कर्त्यासोबत, तेव्हा दोन्ही वेळेला आपल्याला हॅव किंवा हॅजच वापरायचं. ओके, सो एक वचनी करते असली तर आपल्याला वापरायचंय हॅन्ड्स, आणि जेव्हा अनेक वचनी करते आपल्याला दिसतील तेव्हा आपल्याला हॅव यूज करायचं. त्या रिगार्डिंग आपल्याला थोडीशी जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. कारण ॲमेझॉन यूज करायला सोपं आहे. जनरली त्यामध्ये मिस्टेक होत नाही. पण जेव्हा तुम्ही हॅव हॅजचा स्टडी करता, प्रत्येक वेळी हॅव यूज करण्याची सवय असते. त्यामुळे हॅव आणि हॅज दोन्हींचा प्रॅक्टिस करणं जास्त गरजेचं आहे. मराठी लिहून त्यासमोर इंग्लिश लिहिणं गरजेचं आहे. जसं की आय हॅव अ कार. माझ्याकडे कार आहे. सो आधी मराठी लिहून घ्या तुम्ही, कडे किंवा लावाले. त्यानंतर त्याच्यासमोर इंग्लिश त्याचे ट्रान्सलेशन इझिली तुम्ही करू शकता. So this is how we use have and has.